आपण करतोय औषधी शापूची भाजी। यासाठी हिरवी मिरची आणि लसणाचं जाडसर वाटण घ्या। भाजी स्वच्छ धुवून घेऊया। कढई गरम झाली, तेल छान तापून घ्यायचं, जिरीची फोडणी घालायची। हिरवी मिरची आणि लसणाचं आबडधोबड जे वाटण आहे जाडसर, ते तेलामध्ये परतून घ्यायचं। आणि आता याच्यावर मी शापूची भाजी अशी छान आपण धुवून घेतली आहे, पूर्ण भाजी घातली आपण। आता यावरती चवीपुरतं मीठ घालायचं पहिलं, आणि आता भाजी आपण हलवून घेऊया। 5 मिनिटात भाजी शिजली की आपोआप ती कमी होते। खालची मिरची अशी वरती काढून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची। भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे, ते सुद्धा मी असे जाडसर वाटून घेतलेत। आता हे आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। आता भाजी सुद्धा आपली बघा शिजून थोडीशी कमी झाली आहे, आणि आता मस्त मीठ मिरची सुद्धा त्यात छान मिक्स झाली। आता वरून शेंगदाणे घालायचे आपण घातलेत यामध्ये। तर मी अशी छान भिजवून घेतली आहे, जवळजवळ 1 तास आधीच मी तिला भिजत घातली होती। तर मुगाची डाळ आपण शापूच्या भाजीमध्ये घातली की खूप छान चविष्ट लागते। ते छान मिक्स करून घेऊया आता आपण। आता आपण इथल्या मधल्या भागामध्ये मुगाची डाळ शिजायला घालूया। भाजीत छान पाणी सुटलेलं आहे, आणि या पाण्यामध्येच आपल्याला ही मूग डाळ शिजून घ्यायची आहे। आता मुगाची डाळ आपल्याला या पाण्यामध्ये शिजवायची, तिला भाजीने असं कव्हर करून घ्यायचंय आणि गॅस मंद ठेवायचा आहे। मूग डाळीमुळे भाजी चविष्ट तर होतेच, आणि थोडा शेपटपणा पण तिचा कमी होऊन जातो। शापूची भाजी औषधी असते, आणि शेंगदाण्यांमुळे भाजी अशी छान मिळून येते, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालतो, आणि खरंच खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली भाजी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर आता आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया। झाकण ठेवले आपण म्हणजे आपली डाळ पण शिजेल, आणि भाजीचा रंगही झाकण ठेवल्यामुळे हिरवागार राहतो। 5-6 मिनिटं झाकण ठेवून आपली आता भाजी आणि डाळ छान शिजून झाली, आणि आपली भाजी आता खाण्यासाठी तयार झाली। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।